वन साइड मुरली अण्णा येणार. मोदींनी स्वतः आम्ही पण मत देतो ते मोदींसाठीच देतो आणि मुरली अण्णा मोहोळचे तर आम्ही स्वतः प्रत्यक्षात कामं पाहिल्यामुळं बीजेपी सरकार येणार. धंगेकर येणार कारण त्याचे काम चांगले आहे. तो रात्रंदिवस लोकांसाठी पळतो काम करतो. मोहोळ होतील खासदार. माझ्या मते तरी की बाबा ह्यावेळेस म्हणजे काँग्रेसचं चित्र दिसतं आहे. कुणाचं पार्ट जड वाटतं? मुरली अण्णा मोहोळ. हिंदू राष्ट्र पाहिजे तर बीजेपीच हवं. मोहोळ जे आहेत ना वरच्या थराला ठीक, मोदींसाठी ते ठीक आहे. वन साइड मुरली अण्णा येणार. का? महापौर होते ते, त्यांनी चांगली कामं केली आहेत, विकासाची कामं आहेत, भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे मुरली अण्णाच येऊ शकतात 100%. आता तुमचे स्थानिक आमदार आहेत की अपोजिटला उमेदवार? स्थानिक आमदार आहेत पण ते फक्त एकदाच दिसले आम्हाला इलेक्शन पुरते. त्यानंतर आता 1 वर्षात एकदाही दिसलेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांची शाश्वती घेऊच शकत नाही. मुरली अण्णा म्हणजे महापौर पद गेल्यानंतर सुद्धा आम्हाला 10 वेळा दिसलेत आणि आमच्या कामाकरता येतात. त्याच्यामुळे आम्हाला मुरली अण्णाच हवेत. केंद्रात काय होईल असं वाटतं? केंद्रात तर वन साइड मोदीच आहे. अबकी बार 400 पार 100% होणार. कसं काय? मोदींची काम आहेत तेवढी. राम मंदिर आता लेटेस्ट मध्ये आपल्या हिंदूंचं 1 नंबर महत्वाचं काम केलंय. 370 कलम हलवला आहे. काश्मीरमध्ये आपण जाऊ शकतो, काही करू शकतो. त्याच्यामुळे मोदीच येणार. कामं प्रत्यक्षात पाहायला गेलं तर बीजेपीचे आपले मुरलीधर मोहोळ त्यांची कामं आम्ही प्रत्यक्षात पाहिलेले आहेत. विकासाची कामं भरपूर केलेले आहे. भरपूर म्हणजे पुण्यामध्ये भरपूर प्रकारचे कामं, वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांची पाहिलेली आहेत. आम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहेत. कोरोनाच्या काळात मध्ये त्यांनी भरपूर मदत केलेली आहे लोकांना, गोरगरिबांना. कोणाला अन्नधान्य वाटणं, कोणाला पैशाची कमतरता, कोणाला कुठले प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह केलेले आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेले. बाकीच्या उमेदवारांबद्दल काय? बाकीच्या उमेदवारांचे तर अजून तरी तशी कामं पाहिलेली नाहीये. जे ते प्रत्येकाच्या प्रभागामध्ये काम करतो. पण मुरली अण्णा मोहोळचं बघितलेलं तर पूर्ण पुणे शहरामध्ये त्यांनी कामं केलेली. केंद्रात कोणाची सत्ता येईल? केंद्रात तर शिक्कामोर्तब आहे. मोदी सरकारशिवाय कोणी येऊ शकत नाही. मोदींनी देशासाठी आणि विकासासाठी काम केलेले आणि हिंदुत्व जपलेले आहे. म्हणजे हिंदुत्व सोडून दुसरी काही कामं केलेली नाहीये मोदी सरकारनी. आणि मोदींनी स्वतः आम्ही पण मत देतो ते मोदींसाठीच देतो आणि मुरली अण्णा मोहोळचे तर आम्ही स्वतः प्रत्यक्षात कामं पाहिल्यामुळं बीजेपी सरकार येणार. धंगेकर येणार कारण त्याचे काम चांगले आहे. तो रात्रंदिवस लोकांसाठी पळतो काम करतो. लोकांच्या मदतीला धावतो. मोदीने काय 10 वर्षात वाट लावून टाकली. दलिंद्री आणून सोडली. फार बेकारी झाली. एकदम बेकारी झाली. एवढी बेकारी झाली की माणसं जीवनं कठीण झाले. अवघड झालं एकदम. लय म्हणजे लय परिस्थिती खराब झाली. लोक चिडलेत सगळे. कामं तर मुरली मोहोळचेच आहेत. कारण पुण्याची प्रगती म्हणजे मेट्रो म्हणजे परत विमानतळ ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि छोटे छोटे जे कामं आहेत ते प्रगतीशील म्हणजे भरपूर हे केलेलं आहे. डेव्हलपमेंट केलेली आहे त्यांनी भाजप सरकारने. आणि ते दिसून येतंय. म्हणजे असं नाही की काही बोलायचं, ते सगळ्यांना दिसतंय, कळतंय की प्रगती कुठपर्यंत झाली आहे, विकास कामे केवढी करतात ते. तुम्ही पुण्यात हे म्हणता, मग देशात काय होईल असं वाटतं? देशात मोदी सरकारच पाहिजे. का? कारण दुसऱ्यात ऑपोनेंटमध्ये दुसरा प्रॉपर असं कणखर आणि असे भक्कम असं कोण नेतृत्व करणारा दुसरा कोण नाहीये. आणि त्यांची जी विकास कामे 10 वर्षामध्ये जे त्यांनी कामं केलेली आहेत देशासाठी, मग ते सगळ्यांना दिसतच आहे. तर त्यामुळे ते दुसऱ्या पर्यायच नाही कोण. आता तुम्ही पर्याय नाही म्हणताय, मात्र विरोधकांकडून व्यापाऱ्यांना धरूनच आरोप केला जातो की जीएसटी असेल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे व्यापाऱ्यांना फटका बसलाय. का तुम्हाला जाणवतंय असं काही? नाही, असं काही नाही. पहिले पण तेवढंच आम्ही कर भरायचो. आता फक्त हे यांच्या ऑपोजिशनकडे कोणाकडे मुद्दा, कोणत्या गोष्टींचा मुद्दा नाहीये. तर त्या हिशोबाने ते कोणताही मुद्दा उचलून ते फक्त ते पुढे ढकलायचं, व्यापाऱ्यांना पुढे ढकलायचं, हे करायचं ते करायचं. बाकी दुसरं काही हे नाहीये. त्यामुळे मोदीच वाटतं? मोदीच. माझ्या मते तरी की बाबा ह्यावेळेस म्हणजे काँग्रेसचं चित्र दिसतं आहे. कारण त्यांच्यामध्ये काही नवीन कल्पना असतील, त्यांना काही नवीन प्रोग्रेस करायची असेल आपल्या जनतेसाठी, तर नक्की त्यांना एक चान्स द्यायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. तर बहुतेक धंगेकर साहेब येतील असं मला वाटतंय. दोघांची रिक्षा तशी जोरातच आहे. काय कुणाची पंक्चर होईल? नाही, धंगेकर पण लागू शकतात आणि मोहोळ पण लागू शकतात. आता सध्या तर जोर आहे, दोघांचाही जोर आहे. तर 50-50 चान्स आहे दोघांना पण. तुम्हाला काय वाटतं याच्यातलं कोण निघाल? कमळच. आता शेवटी मोदी सरकार आहे म्हणल्यावर कमळच आहे जरा चान्स जास्त. ते
मुरलीधर मोहोळ खासदार हा पुण्याचे खासदार मोहोळ होतील खासदार. केंद्रात काय होईल वाटतं? केंद्राचं काय एवढं हे सांगता नाही येत. मोदी येतील का पुन्हा? हा मोदी तर येणार, ते निश्चित आहे मोदी येण्याचं. का? कारण आता त्यांची सत्ता आत्ता सध्या पण आहे आणि माणसं त्यांनाच वोट करणार आहे हे, त्यामुळे ना मोदीच येणार यावेळेस. कुणाचं पार्ट जड वाटतं? मुरली अण्णा मोहोळ. का हो? हिंदू राष्ट्र पाहिजे तर बीजेपीच हवं. हा. काय वाटतं? आणि काय त्यांचं करतील? कामही चांगलं आहे. हा. ग्राउंड लेवलला त्यांचं काम आहे. तळागाळातल्या माणसांना तो न्याय देतो माणूस. आणि भरपूर त्यांची पुण्यामध्ये कामं चांगली आहेत. बरं. आता तुम्ही महिला आहात, पण विरोधकांकडून आरोप केला जातोय की मोदी सरकारने महागाई केली, महिलांचं किचन बिघडलंय. किचन बिघडलं कुठे? पूर्वीपासून माझं प्रामाणिक मत आहे, पूर्वीपासून लोकांनी जर प्रामाणिकपणे टॅक्स भरला असता तर हे बाकीच्या गोष्टींमध्ये थोडीशी वाढ झाली नसती. बरोबर आहे. आणि थोडंसं 19-20 तर होणारच आहे ना. जुन्या जखमांची जर हे करायचं म्हणजे खूप घाण जी साचलेली ती काढायची तर थोडासा त्रास तर होणारच आहे. त्यामुळं जर कुणी विरोधक म्हणत असतील की आम्हाला त्रास होतोय तर चुकीचं बोलतायत ते. म्हणजे पुढं येणाऱ्या पिढीसाठी उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर बीजेपी हे एकमेव आहे. पुण्यामध्ये पण मुरलीधर मोहोळ. दंगेकर विधानसभेला पुणे शहरासाठी ठीक आहे, पण मोहोळ जे आहेत ना वरच्या स्तराला ठीक आहे. मोदींसाठी ते ठीक आहेत. का? कारण आपल्याला वरती मोदीच पाहिजेत. बरं. का हवेत मोदी? का मोदी का पाहिजे तुला? कारण कार्य देशाचा विकास आहे त्यांचा सगळीकडे झालेला आहे. बरं. काय कामं आहेत असते तुम्हाला आवडली मोदींची? कुठली कामं मोदींची तुम्हाला आवडली? सगळीच कामं आवडली. बरं. विशेष करून काय आता सांगणार त्यांचं सांगावं तेवढं कमीच आहे. बरं. पण विरोधक तर म्हणतात आम्ही आता मोदींना येऊन देत नसतो, मोदींची सत्ता येऊन देणार नाही म्हणतात विरोधक. त्यावर असू दे ना, आपल्याला काय करायचं त्याची. जे आहे ते वरचा आहेच बघणारा, तो करणार सगळी सोय. बरं. त्यांच्यासाठी पुण्यातून मोहोळ पाहिजे? मोहोळच पाहिजे, कारण आम्हाला वरती तोच माणूस पाहिजे. आणि हे काय गल्ली बोळाचं राजकारण नाही, हे देशाचं राजकारण आहे. देशासाठी तोच पाहिजे. वरती चांगलीच माणसं पाठवली पाहिजेत. कारण हा आत्ता आला, महापौर झाला, नगरसेवक झाला, विधानसभेवर निवडून आला, ते पण आला नसता, पण ते मतमध्ये हे झाले ना, कसबामध्ये सगळा गोंधळ झाला, लोकांनी दिलं नाही तर हे कमळच आलं असतं विधानसभेला सुद्धा. 8,000 म्हणजे काहीच नाही, 8-10 हजार म्हणजे काहीच नाही, तरी कमळच आलं असतं.